लोक स्वप्नात आरडाओरडा करतात, बरेच आरडाओरडा करताना दिसतात महाराज. काय म्हणतील सांगता येत नाही. दिवसभर ज्याचा विचार करतात ते स्वप्नात येत असतं, आणि ते स्वप्नात आलं की माणूस त्या स्वप्नात सुद्धा त्यांनी त्याच प्रकार. आमच्याकडे ते आत्माराम महाराज होते, वैकुंठवासी आत्माराम महाराज चांदेकर, ते त्यांनी होते, आणि ते एका ठिकाणी गेले कीर्तनाला. जुना काळ आहे, ते त्यांनी म्हणजे कृष्णदास महाराज लोहिया यांचे शिष्य होते महाराज ते. त्यांनी नगरला आत्माराम महाराजांना त्यांनी विद्यार्थ्यांना पाठवलं तर आळंदीवरून 2 विद्यार्थी पाठवले होते त्यांना शिकण्याकरता, कारण यांचं त्यांनी ग्रंथ तयार व्हावेत म्हणून. असं त्यांनी प्रेम त्यांच्या गुरुजींचं आत्माराम महाराजांवर. त्या एका ठिकाणी कीर्तनाला गेले, आणि गेल्यानंतर त्यांनी कीर्तन वगैरे झालं, एका गृहस्थाच्या घरी गेले आणि झोपले. झोपल्यानंतर त्यांनी महाराज सगळे शांतपणे झोपले होते. महाराजांना त्यांनी झोप लागायला लागली होती, पण इतक्यात त्यांनी महाराज, तो घरमालकही होता तिथं, तो पण जवळच महाराजांच्या झोपला होता. आता तो कुठं जाईल बिचारा, त्यांना महाराज आले म्हणल्यावर थांबावं लागलं, हा महत्वाचा विचार आहे. मग तो त्यांनी झोपला होता. मग हे निम्या रात्री त्यांनी महाराज सगळे झोपल्यानंतर आवाज आला, उठ म्हणलं की महाराज म्हणले मी डच कीर्तन सांगायचं बरं ते असं. उठ म्हणलं की डचकूनच आम्ही उठलो. बरं उठ म्हणून त्यांनी थांबला, उतर म्हणलं. दुसऱ्या मजल्यावर त्यांनी व्यवस्था केली होती. उठ म्हणलं की उठून बसलो, म्हणले उतर म्हणल्यावर मला असं वाटलं सगळं आवरून आता निघाव जा म्हणतोय घराचा मालकच. आता ती जायची तयारी त्यांनी मला घामच फुटला, म्हणजे मला काय करायचं तर मग त्यांनी व्हायला लागलं. मग त्याला थोडासा धक्का लावला, म्हणे मग तो जागा झाला. हो काय झालं महाराज, म्हणे काय नाही तू म्हणला उठ आणि उतर. ते म्हणले चिंता करू नका महाराज, मला स्वप्न पडलं होतं, मी कंडक्टर आहे म्हणला. आणि स्वप्नात काय झालं म्हणलं, मला एक प्रवासी त्यांनी बिगर तिकीटाचा सापडला, आणि तो तिकीट करता करता त्याच्याकडे तिकीट नव्हतं, तिकीट उठ म्हणलं त्याला, लगेच गाडी थांबली उतर. त्याच्यामुळे मी तसं म्हणत होतो. म्हणजे स्वप्नात सुद्धा असे घोटाळे होत असतात मला, ते सुद्धा खरं वाटतं, आणि खरं वाटून त्यांनी महाराज उठून करायची वेळ येत असते. असू द्या म्हणून त्यांनी स्वप्नच आहे, हे सगळं स्वप्नच आहे महाराज. या स्वप्नातच आपण अशा पद्धतीने पाहतो. पंचदशी बघा, त्याच्यामध्ये त्यांनी महाराज या स्वप्नांचे प्रकार वर्णन करून सांगितलेले आहेत. म्हणून हे सगळे भाव तिथं पाहायला मिळतात. हा प्रपंच म्हणजे एक प्रकारचं स्वप्नच आहे महाराज, ज्याचा आपण जास्त विचार करू तेच स्वप्नात येत असतं. एक संन्यासी मारुतीच्या मंदिरात जाऊन बसला होता, आणि तो मारुतीच्या मंदिरात त्यांनी बसला, आणि लग्न सराई होती महाराज. आता त्याची काय चुकी बिचारायची, नवरदेव येत होते समोरून, 2-3 लग्न त्यांनी झाले. आता लग्न चालूच असतात ते लग्न सराईमध्ये. नवरदेव काय असं सामान्य जातो महाराज, थाटामाटात जातो, असं पूर्ण खांद्यावर असतं, बायकोचा पदर बांधलेला असतो, पण हनुमंतरायांच्या समोर जाऊन रुबाब करत असतो. पुन्हा त्यांनी बघ म्हणतो, तुला कोणी दिले का, मी तरी घेऊन आलो. हनुमंतराय म्हणजे तर दम धर थोडासा, तू जातो इथंच येणार आहे असं त्यांनी महाराज. असा रुबाब त्यांनी बाबा, तो बुटं काढत नाही, पायातले चपला काढत नाही, तसंच नमस्कार. त्याला नवर देव असतो ना, तेवढ्या 2-3 दिवसात तो देवच असतो, त्याच्यानंतर परत त्याला कोणी देव म्हणत नाही, त्याचा घोटाळाच होऊन जातो. ही सगळी प्रक्रिया म्हणजे अशीच आहे महाराज. म्हणून अशा पद्धतीने जातो. त्यानं ते संन्याशाने पाहिलं, असा नवरदेव असतो, अशी नवरी असते, काय छान आहे, काय सुंदर त्यांनी वर्णन आहे. आता यांचा संसार त्यांनी होणार, लेकरबाळ होणार, फार विचार केला. लग्न सराई संपेपर्यंत विचार करीत होता. विचार करता करता त्यांनी महाराज असा मंदिराच्या बाहेर वट्यावर झोपला होता. झोपल्यानंतर त्यांनी स्वप्नात नवरदेव झाला, संन्यासी साधू त्यांनी होता, नवरदेव झाला. नवरदेव झाल्यावर बायको आली, बायको झाल्यावर त्यांनी मुलं झाली. एक मुलगा झाला तिकडं सारखा, दुसरा मुलगा झाला तिकडं सारखा, सारखा करून 4 फुटाचा ओटा होता उंचीचा, वरूनच खाली पडला. डोकं फुटलं, हात पण मोडला, रक्त भंबाळ त्यांनी झाला. झोपेतून अशा पद्धतीने जागा झाला, करायला लागला. आता कोणी जर विचारलं कसं काय पडले, काय झालं, कोणाला सांगता येईल, बायको तिकडं सरक म्हणले म्हणून. लोक अजून मारायचे नाही, तो संन्यास आहेच वेळेला, आणि तुला त्यांनी स्वप्न पडलं असं त्यांनी घडलं का बरं. मला एवढंच सांगायचंय फक्त की स्वप्नात सुद्धा या प्रक्रिया करू शकतात. स्वप्नातलीच बायको, स्वप्नातलीच मुलं, स्वप्नातलंच घर आणि स्वप्नातलाच संसार. म्हणून त्यांनी कधी कळतं, स्वप्नीचे चेईल्या जाईल रया, ज्ञानोबराय म्हणतात. चेईल्या म्हणजे काय, जागवणं. तिकडं तुम्ही जर अमरावती वगैरे त्या परिसरात आणि म्हणजे नागपूर परिसरात जर गेलं ना, तर जाग येण्याला चेव येणं म्हणतात. ते म्हणतात आज मला फार पहाटेच चेव आला असं त्यांनी म्हणतात. मी फार पहाटेच जागा झालो हे म्हणणं, जागा होणं त्याला चेव येणं म्हणतात, म्हणजे जागा होणं. मी झोपेतून जागा झालो हे म्हणण्याचं त्यांनी तात्पर्य असतं महाराज. म्हणजे स्वप्नीचे चेईल्या, जागा झाल्यानंतर स्वप्नातलं निघून जात असतं. हा महत्वाचा विचार आहे. काय निघून जातं, ज्याला ज्याला आपण त्यांनी खरं समजतो ते जागा झाल्यावर जातं. काय जाग येत असते, श्री गुरु जीवनामध्ये येतात. तैसा अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा हा धंदा, भोगित होता प्रबुद्धा अनादि जो, तो महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे थावे, माता हातो ठेविला नव्हे, थापटेला जैसा. श्री गुरु येतात आणि थापटावून जागा करतात. मग तो जागा झाल्यावर कळतं मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मीच अनादि आनंद असणारा ब्रह्म आहे, मी हजर आहे, मी अमर आहे, हे त्याला कळतं. आणि ही जाग आल्यानंतर त्यांनी ज्या संसारात
संसारात तो राहत होता तो संसार त्याला त्यांनी खोटा वाटू लागतो, स्वप्नवत वाटू लागतो. मग ते जे स्वप्न आहे महाराज, जाग आल्यानंतर त्यांनी महाराज प्रपंच काय सुटतो का असं शास्त्र म्हणतं. जोपर्यंत उपाधी आहे ना तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे भोगावे लागतात. जोपर्यंत आरसा समोर आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसणारच आहे. तसं त्यांनी महाराज जोपर्यंत ही उपाधी संसाराची आपल्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत ती आपल्याला पाहायला मिळणार. एरवी ब्रह्मच आहे, पण ब्रह्म असून त्यांनी महाराज संसार दिसतो का बरं? मायेच्या प्रभावानं त्यांनी हे प्रतीतले येत असतं. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज रामराज्य येणं म्हणजे काय? रामराज्य येणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये श्रीगुरूंच्या माध्यमातून स्वरूपाचा बोध प्राप्त होणं. असा स्वरूपाचा बोध प्राप्त झाला रे झाला की मग काय होतं, ह्या संपूर्ण प्रपंच त्यांनी महाराज स्वप्नासारखा दिसू लागतो. मग त्या स्वप्नाच्या प्रपंचात त्यांनी अशा पद्धतीने तो राहतो. त्याला त्यांनी टाकत नाही. साधू संतांची जी वृत्ती असते ना, हा जो प्रपंचातला व्यवहार करतात ना, हा बाधित अनुवृत्तीनं करतात महाराज. बाद होत असतो, संसाराचा बाद होतो. हा महत्वाचा विचार लक्षात घ्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, तुम्हाला हे रामायण सांगत होतं, सांगता सांगता बिघडून कुठे चाललंय तसं नाही. मला स्वप्न सांगायचं ना, मग स्वप्ने तेही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नात सुद्धा दुःख नाही, मला स्वप्न सांगायचं. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून दिसणारं जे जगत आहे याच्याकडे पाहणारे बरेच आहेत. तुम्ही याच्या आधी ऐकलं असेल, परत ऐकून ठेवा. या जगताकडे पाहणारे फार आहेत महाराज. जसं आपण मृगजळ म्हणतो की नाही, मृगजळ म्हणजे काय? प्रखर सूर्यकिरणांचा उखर असणारा भूमीशी होणारा संपर्क. त्या संपर्कातून ज्या झळ्या प्रतीतीला येतात त्याला मृगजळ असं म्हणतात. त्या मृगजळाला पाहणारे 2-3 असतात. मृगजळ नाव पडण्याचं कारण असं आहे की मृग पाहतो, मृग म्हणजे हरण पाहतो. त्याला डोंगराच्या माथ्यावर त्यांनी त्या झळ्या दिसतात, त्याला वाटतं फार मोठा समुद्रच आहे पाण्याचा, आपण गेलं पाहिजे. म्हणून तो ओरिजिनल वाहणारं पाणी सुद्धा ओलांडून जातो, उड्या मारत मारत तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि तिथं त्यांनी महाराज ते पाणी नसतं, ते सगळं खोटं असतं. म्हणून खोटियाचे पिसे उरफोडी. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाचे पिसे उरफोडी. उर फुटून मरून जातो. मृगाला ते त्यांनी सत्य वाटतं. सामान्य असणारे आपण त्यांनी माणसं आहोत. आपण जर पाहिलं तर आपल्याला ते खोटं वाटतं. कोणी त्यांनी मृगजळ पाहिल्यानंतर हांडे घेऊन पाण्याला जाताना दिसलं का, मग बहु मृगजळ ते कोणी डोळा गिळता थोडीजी अमृताचा गळाला. एखादाच मूर्ख त्यांनी महाराज असू शकतो की मृगजळ त्यांनी पाहिलं आणि अमृताचा गळाला गिळता गिळता फेकून दिला. कोणी मृगजळाच्या जीवावर कोणी साळी केळी केलेलं पाहिलं का? ज्ञानोबारायांनी फार उदाहरणं दिलेली आहेत महाराज. मृगजळ माणसाला खोटं वाटतं, हा महत्वाचा विचार आहे. आणि तिसरा पाहणार आहे सूर्य, ज्याच्यामुळे मृगजळ त्यांनी दिसतं. सूर्य साक्षी देवता आहे ना, म्हणून त्यांनी हरणाला खरं वाटतं, सामान्य माणसाला ते खोटं वाटतं. आणि सूर्यनारायणाला ते दिसतच नाही, हा विशेष असणारा भाव आहे. तसं दिसणारं हे जगत आहे. हे जगत त्यांनी आज्ञाने जीवाला खरं वाटतं, मुमुक्षु जीवांना हे मिथ्या वाटतं, खोटं वाटतं. आणि महापुरुषांना ते दिसतच नाही, हा त्यातला विशेष भाव आहे. दिसतच नाही, त्यांच्या दृष्टीने सगळा परमात्माच आहे महाराज. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतयाजवळ असे पाप नासे दर्शने. त्याच्या शेवट आहे तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. वाद शिल्लक राहत नाही त्यांच्या दृष्टीने. त्यांनी महाराज हे काहीच जगत नावाची वस्तू, आम्ही लटके न बोलू, वर्तमान खोटे, हे सगळं खोटंच आहे महाराज. जसं स्वप्न खोटं आहे तसा त्यांनी संपूर्ण संसार खोटाच आहे. हा त्यांनी महाराज मिथ्या आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैवनापर, हा सिद्धांत मानलेला आहे महाराज. वेदांत शास्त्राचा हा सिद्धांत आहे. व्यासद्विजी म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैवनापर. म्हणून त्यांनी महाराज ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि तो अंतकरणामध्ये अशा पद्धतीने ठसला की संपूर्ण प्रपंच स्वप्नासारखा दिसू लागतो. महत्वाचा विचार आहे. म्हणून अशा पद्धतीचं जे त्यांनी प्रपंचाचं वातावरण आहे हे त्यांनी स्वप्नासारखंच आहे. आणि त्या प्रपंचात सुद्धा, त्या स्वप्नात सुद्धा कोणत्याही प्रकारचं दुःख पाहायला भेटत नाही. स्वप्ने ते हे दुःख कोणी न देखे डोळा. कारण आधी वर्णन करून सांगितलं ना मला, श्रुती स्मृतीच्या माध्यमातून तुम्ही चाललेले आहात. गायी वळल्या म्हैशी, तुम्ही दळण कांडण त्यांनी करून तृप्त झालेले आहात. म्हणजे प्रपंच परमार्थ एकाच वेळेला करून त्यांनी महाराज तुम्हाला भुक्ती मुक्ती प्राप्त होऊन तुम्ही संतुष्ट झालेले आहात. आणि मग तिसऱ्या चरणातला हा प्रसंग आहे महाराज. म्हणजे त्यांनी महाराज स्वप्ने ते दुःख कोणी न देखे डोळा. आता दुःख त्यांनी पाहायला भेटत नाही. कोणाला? स्वप्नात सुद्धा पाहायला भेटत नाही. दोन अर्थ करता येतील. आता तुम्ही जागे आहात आणि झोप लागली, झोपेत त्यांनी स्वप्न पडलं, स्वप्नात सुद्धा दुःख येणार नाही. हा संपूर्ण असणारा प्रपंच एक प्रकारचं स्वप्न आहे. या स्वप्नामध्ये राहत असताना तुम्हाला दुःख कधीच पाहायला भेटणार नाही. असे दोन अर्थ मला तुमच्या समोर सांगता येतील. स्वप्ने ते हे दुःख कोणी न देखे डोळा. का बरं? नामाचा गजर होतो आहे. त्या नामाच्या गजराने त्यांनी महाराज कळी काळाला सुद्धा भीती निर्माण झालेली आहे. कळी पण त्यांनी महाराज त्रस्त झाले. नामाच्या समोर कली काही करत नाही. कारण कलियुग केवळ नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा गोस्वामीजी वर्णन करून सांगतात. पण भगवंताचं नाम असं श्रेष्ठ आहे महाराज. काय करतं नाम? तुटे भवरो
भोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म सगळ्या ठिकाणी लावून घ्या ऐसे विठोबाचे नाम तुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाम संचित क्रियामान भोग तुटे ऐसे विठोबाचे नाम वसो न शके पाप ऐसे विठोबाचे नाम जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम तुका म्हणे माया होय दासी ऐसे विठोबाचे नाम म्हणून अशा सर्व गोष्टींना त्यांनी महाराज पाहिलं तर विठोबाचं नाम भगवंताचं नाम असं श्रेष्ठ आहे महाराज की जे सर्व लोकांना जवळ येऊ देत नाही कलीत पण त्यांनी नामाच्या समोर उभा राहत नाही आणि काळ पण नामाच्या समोर उभा राहत नाही म्हणून त्यांनी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाने म्हणून हरिनामाचा त्यांनी बाण जर आपल्या भात्यामध्ये भरला असेल तर त्यांनी काळावर जर आघात करत असाल तर काळ सुद्धा परास्त होऊन जातो काळाला परास्त करण्याचं साधन जर काय असेल तर भगवंताच्या नामाचा घोष आणि कळीवर जर विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर एकच साधन आहे भगवंताच्या नामाचा घोष म्हणून त्यांनी भगवंताचं नाम असं श्रेष्ठ आहे कलीला एक हा भीती दाखवतं आणि काळालाही भीती दाखवतं म्हणून त्यांनी काळाच्या या नामाच्या प्रभावाने त्यांनी महाराज नामाच्या घोषानं भय सुटले कळी काळा असं त्यांनी कळी काळाला सुद्धा भीती निर्माण करणारं हे भगवंताचं नाम आहे महाराज म्हणून त्यांनी स्वप्ने ते हे दुःख कोणी नरे खेडोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळाला पण भीती निर्माण करत आहे म्हणून त्यांनी कळी आता आम्हाला त्रास देत नाही काळ आता आम्हाला त्रास देत नाही संसार आमच्याकरता स्वप्नासारखा झालेला आहे त्याच्यातही आम्हाला त्यांनी दुःख सहजासहजी सुद्धा त्यांनी कुठेच पाहायला भेटत नाही आमचा त्यांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी त्यांनी आनंदाच्या झालेल्या आहेत आम्ही तृप्त झालेलो आहोत हे सगळं कशामुळे झालं असेल रामराज्यामुळे झाले रामराज्य आता काय ऊन आम्हासी म्हणून रामराज्य झालेले त्याच्यामुळे आम्हाला काही ऊन राहिलं नाही धरणी धरी पिके धरणी सुजलाम सुफलाम झाले आणि गायी वळल्या म्हैशी म्हणजे त्यांनी श्रुती स्मृती या सर्व माध्यमातून त्यांनी आमचं जीवन आम्ही आता मंगलमय अशा पद्धतीने करून घेतलेले कोणी हे सगळं केलं असेल तर ते फक्त रामानं केलेलं आहे राम आमच्या जीवनामध्ये आला राम आमचा राजा झाला रामाचं राज्य आमच्या जीवनामध्ये आलं आणि रामानंच हे सगळं आम्हाला प्राप्त करून दिलं त्याचं स्वतःचं सुख रामानं आम्हाला प्राप्त करून दिलं त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर आता आम्हाला कुठंच येणं जाणं शिल्लक राहिलं नाही आम्ही इथंच त्यांनी अशा पद्धतीने तृप्त झालेलो आहोत अशी त्यांनी दिव्य स्थिती महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले रामानं ज्याला आपलं स्वतःचं सुख प्राप्त करून दिलं त्याला त्यांनी गर्भवासाला येणं जाणं त्यांनी थांबलं बरोबर 10 वाजता थांबलं म्हणजे त्याला आता काही काम राहिलं नाही म्हणून आता कधी जय विठ्ठल गेलं तरी चालू शकतं म्हणून त्यांनी काही काम शिल्लक राहिलं नाही रामानं सुख दिलं आणि कोणाचं दिलं स्वतःचं सुख दिलं म्हणजे सुख हा जो शब्द आहे ना याची व्याख्या जर करायची असेल तर ज्ञानोबांनी गोड केली महाराज ते म्हणतात की किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे ते तर जे होय तया नाम सुख सुख म्हणजे काय जीवाला आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त होणं याचं नाव आहे सुख आणि आत्मा हाच सच्चिदानंद स्वरूप असणारा ब्रह्म आहे महाराज महत्वाची गोष्ट गुरुजी म्हणायचे ज्ञान झालं पाहिजे ज्ञान मग म्हणायचे ज्ञान म्हणजे कशाचं तरी कांद्याचं का वांग्याचं असा प्रश्न विचारायचा ते म्हणजे कांद्याचं आणि वांग्याचं ज्ञान नाही मग काय झालं पाहिजे ज्ञान झालं पाहिजे म्हणजे असं कळलं पाहिजे मी आत्मा आहे आणि फक्त मी आत्मा आहे असं करून चालायचं नाही मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा अभेद बोध अंतकरणात निर्माण झाला पाहिजे अद्वैत बोध अंतकरणात ठसवला पाहिजे हे खरं ज्ञान आहे मला असं असणारं ज्ञान जीवनामध्ये प्राप्त व्हावं म्हणजे मी कोण आहे आत्मा हे कळावं आणि आत्माच सच्चिदानंद सुनैनन छिंदंत शस्त्राने शोषयती मारुता असा मी आत्मा आहे मी जन्माला येत नाही मी मरत नाही न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे शरीराचा नाश झाला ना माझा नाश होत नाही मी चैतन्य स्वरूप असणारा आत्मा हे कळणं हा बोध आहे महाराज पण असा असणारा आत्मत्वानं राम कळायला पाहिजे तो राम कळण्याकरिता त्यांनी अट्टहास केला पाहिजे महत्वाची गोष्ट आहे म्हणून राम कळायला पाहिजे याची जन्मी ओळखी करा आत्मा रामा म्हणून याच जन्मामध्ये आत्मा रामाची ओळख करून घेतली पाहिजे तो राम जोपर्यंत त्यांनी महाराज आपला अंतकरणामध्ये कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं समाधान व्हायचं नाही कशानं होईल हे त्या रामानं कृपा केल्यावरच होईल म्हणून त्यांनी महाराज सत्संगाच्या माध्यमातून ते कळतं बिनु सत्संग विवेकन होईल राम कृपा बिनु सुलभन सोयी म्हणून रामाच्या कृपेने जीवनामध्ये सत्संग प्राप्त होतो आणि सत्संगाच्या माध्यमातून त्यांनी आत्मबोध प्राप्त होतो आणि या आत्मबोधानं त्यांनी आत्मा ब्रह्मरूप आहे असा बोध त्यांनी निर्माण होतो आणि मग जे होतं त्याचं नाव आहे सुख आणि हे सुख जर कोणाच्या कृपेने झालं असेल तर रामाच्या कृपेने तो काय म्हणे रामे सुख दिले आपुले आपुले म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं सुख रामानं प्राप्त करून दिलं ज्याला अशा पद्धतीच्या अद्वैत बोधानं सुख प्राप्त झालं जगामध्ये त्यांनी सुखरूप जर काय असेल तर फक्त ब्रह्मच आहे श्रुती म्हणते योवै भूमा तत् सुखम नाल्पे सुखम असते दुसऱ्या ठिकाणी सुख नाही भूमा म्हणजे ब्रह्मच सुखरूप आहे म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा तो राम प्राप्त करून देत असतो म्हणून रामानं सुख दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचा अद्वैत बोध त्यांनी ब्रह्मानंद ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला जन्म मरणाला यायचं काही काम शिल्लक राहत नाही का बरं राहत नाही त्याचं कारण रामाच्या कृपेने त्याचा जीवपणा संपून जातो जन्माला येला कारण काय आहे जीव आहे महाराज आपण जीव झालो म्हणून जन्माला यावं लागतं तत्वबोधाने त्यांनी महाराज जीवपणा संपून जातो आणि जीवपणा संपल्यानंतर त्यांनी महाराज परमात्म्याशी एकरूपता सिद्ध होते आणि मग त्यांनी महाराज जन्म मरणाची परंपरा संपून जाते तया येणे जाणे खुंटले त्याचं येणं जाणं त्यांनी खुंटीत होऊन जातं अशा पद्धतीने राम सुख देत असतो लक्षात ठेवा राम त्यांनी सर्वांना भेटत असतो राम सर्वांना दिसत असतो मी समारोपाच्या दिशेने जात आहे थांबणारच आहे लगेच मी ताबडतोब फक्त रामाच्या माध्यमातून सुख प्राप्त करून घ्यायचंय असा विचार तरी अंतकरणात निर्माण व्हावा रामाशी त्यांनी कनेक्ट व्हावा रामाशी संपर्क साधावा म्हणून ज्ञान पूर्वस्थिती ज्ञान उत्तर स्थिती दोन्ही प्रकारच्या स्थिती अभंगात तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला म्हणजे त्यांनी दळ नाही मांडलं कांड नाही त्यांनी मांडलं म्हणजे संसार आणि म्हणजे त्यांनी परमार्थ दोन्ही गोष्टीमध्ये राम महत्वाचा आहे म्हणून संसार जर त्यांनी सांसारिक वृत्ती असेल संसारातच मन रमत असेल संसार जर सुखाचा करावा असं वाटत असेल संसार होत नाही कोणाचा सुखाचा ठाऊकच आहे संसार दुःखाचा तो दुःखरूपच आहे दुःख बांधवडे आहे हा संसार त्याच्यात जर त्यांनी सुखाची कल्पना करणार असाल तर राम जीवनामध्ये आणावं लागेल रामाला त्यांनी सखा समजावं लागेल राम सखा झाला की राम त्यांनी अशा पद्धतीने धावत येत असतो मला काही पण करतो राम रामावर जर अवलंबून असाल रामाचं चिंतन जर रात्रंदिवस करत असाल तर राम तुम्हाला कोणत्याही संकटातून सोडवण्याकरिता येऊ शकतो हा रामाचा स्वभाव आहे महाराज लक्षात ठेवा मी काय सांगतो तोच राम गुरु रूपानं प्रगट होतो तत्वबोध प्राप्त करून परमार्थ सफल करून देतो हा राम आहे महाराज असाच राम जीवनामध्ये त्यांनी येत जावा आपण प्रपंचातही सारखं करण्याकरिता येतो अतिशय खालची कामं करतो महाराज एक उदाहरण आठवलंय मला सांगू का नको सांगू आता सांगू सांगू नको जाऊ दे वेळ झाला नको जाऊ दे सांगतो चला वृंदावनामध्ये एक जज साहेब होते जज साहेब
ते त्यांनी महाराज साधूचं वेश धारण करून वृंदावनात राहत होते. ते त्यांनी जज साहेबच म्हणायचे त्यांना सगळे, आणि ते साधू वेशात होते ते तरी त्यांना जज म्हणायचे. का बरंच त्यांनी जज म्हणतात त्यांना, कोणीतरी विचारलं मला. मग त्यांचं चरित्र सांगायला सुरुवात केली. ते जज त्यांनी असं साधू का बरं झाले याचं चरित्र त्यांनी सांगितलं. एक गाव होतं महाराज, एका गावामध्ये एक भोळा मनुष्य राहत होता, फार भोळा, अगदी आपल्यासारखाच, फार जास्त त्यांनी भोळा, असा त्यांनी भोळा मनुष्य राहत होता. रामाशिवाय दुसरं कोणाचं भजन करीत नव्हता, राम रामच म्हणायचा. रामाचं मंदिर गावामध्ये होतं. त्याला त्यांनी महाराज लहानपणापासूनच सगळे लोक त्यांनी भोळा समजून वेड्यात काढत होते. पण तो म्हणायचा रामजी मेरे है, मैं रामजी का दास हो, मैं रामजी का भक्त हो, असं सारखं रामजी 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 रामजी, उठला की रामजी, बसला की रामजी, जेवायला बसलं की रामजी, सगळं त्यांनी. भोळाच होतं, त्याला बायको कोणीतरी दिली भोळीच. संसार भोळ्याचा पण होतो महाराज, तसं काही नाही. पण अशा पद्धतीने संसार सुद्धा झाला, त्याला लेकरं झाले महाराज. मग त्याला 2 मुलं झाले, त्याला एक मुलगी झाली. त्याचा प्रपंच अशा पद्धतीने वाढायला लागला. मुलगी त्यांनी मोठी झाली, मुलीचं लग्न करायचं त्यांनी ठरलं. आता गरिबी फार होती महाराज, फार मोठं त्याला गरीब परिस्थिती होती. मुलीचं लग्न कसं करायचं असा प्रश्न त्यांनी पडला. मग काय करायचं, गावामध्ये एक सावकार होते. मग त्या सावकाराकडे त्यांनी गेला आणि सावकाराकडून मुलीच्या लग्नाकरिता थोडं कर्ज आणलं. म्हणजे तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांग. मला एवढंच सांगायचं आहे की राम जीवनामध्ये कुठेही उभा राहतो, कशाही पद्धतीत उभा राहतो. म्हणून सावकाराकडे त्यांनी गेला आणि कर्ज त्यांनी मागितलं. मुलीचं लग्न करायचं, थोडंसं कर्ज द्या. सावकारानं कर्ज दिलं, कर्ज आणलं. मुलीचं लग्न धूमधडाक्यात अशा पद्धतीने पार पाडलं. आता ते सावकाराचं कर्ज फेडायचं, त्याची मुलं मोठे झालेली होते. मग मुलं कामधाम करायला लागली, इमानदार होते महाराज. जरी भोळा होता तरी इमानदार होतं. मग त्या मुलांनी कामधाम अशा पद्धतीने केलं. ठराविक जी रक्कम सावकाराला व्याजासहित द्यायची होती ती तयार केली आणि ती तयार करून बापाच्या हातात दिली. म्हणे घ्या आणि सावकाराचं कर्ज फेडून घ्या. असं म्हटलं की तो सावकाराचं कर्ज फेडण्याकरिता गेला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगताय. तो गेल्यानंतर सावकाराला ते कर्ज त्याने देऊन टाकलं. म्हणजे तुमच्या व्याजासहित तुमचे त्यांनी पैसे आहेत, घ्या. सावकारानं पण चिठ्ठी तयार केली महाराज, म्हणजे पोच पावती दिली पाहिजे ना, माझं कर्ज मला मिळालं अशी चिठ्ठी त्यानं तयार केली. आणि चिठ्ठी तयार केल्यानंतर त्यांनी म्हणे याच्यावर सही करा. सही करा म्हणल्यावर तू म्हणला महाराज मला शेठजी, मला त्यांनी लिहिता वाचता येत नाही, मला अंगठा त्यांनी द्यावा लागणार आहे, मला त्यांनी सही करता येत नाही. मग त्याच्या लक्षात आलं की याला वाचताच येत नाही. आणि चिठ्ठीवर लिहिलं होतं कर्ज, माझं कर्ज मला भेटलं. सावकारच्या मनात पाप आलं महाराज. तो म्हणला याच्याकडून डबल पैसे घेता येते. मग काय करायचं, मला थोडी तहान लागली. मला सावकार म्हणला तिथं थोडं माठात पाणी घेऊन येतोच का रे. तो पाणी आणण्याकरिता गेला. ती चिठ्ठी घेतली आणि जवळ एक त्याने पुस्तक होतं त्याच्यात घातली आणि दुसरी चिठ्ठी तयार केली आणि ती लटकीच चिठ्ठी त्याच्या हातात दिली महाराज. पहिली चिठ्ठी होती कर्ज पोहोचलं आणि ही चिठ्ठी होती माझं कर्ज अजून यांनी मला दिलं नाही. अशी चिठ्ठी घेतली आणि त्याची सही पण अशा पद्धतीने घेतली आणि त्याच्या हातात देऊन टाकली. ती चिठ्ठी त्यानं घेतली, घरी गेला. घरी गेल्यानंतर बराच कालावधी त्यांनी गेला आणि सावकारानं कुरघोडी केली आणि त्याला निरोप पाठवलं, माझं आता तो म्हणला शेठजी मी तुमचं कर्ज देऊन टाकलं, तुमच्या घरी स्वतः येऊन त्यांनी कर्ज मी फेडलं, तुम्ही कर्ज नाही मला बाकीचं काही माहित नाही. नाही कर्ज जर दिलं असलं तर पावती दाखव मिळाल्याचं. मग तुला त्यांनी पावती दिली असेल ना, पोहोच पावती दाखव. ती पावती दाखवली म्हणजे पावती मिळाल्याच नाही. ही त्यांनी अजून तुझ्याकडे कर्ज तसंच आहे याची पावती आहे. आता काय करावं, तू त्यांनी व्याकुळ झाला. म्हणला असं करू नका हो, माझ्याकडे माझ्या मुलांनी कष्ट करून पैसे आणून दिले, आता माझ्याकडे पैसे नाही. तो म्हणलं बाकीचं मला काही माहित नाही, माझे पैसे त्याने तर केस करेन तुझ्यावर. कोर्टातच गेला महाराज तो सावकार आणि कोर्टात जाऊन या भोळ्यावर केस केली की माझे पैसे यानं घेतलेले आहेत, हा परत देत नाही. आणि अशी त्यांनी केस टाकली. केस टाकल्यानंतर त्यांनी त्या भोळ्याला कोर्टामध्ये बोलावलं आणि बोलावल्यानंतर जज साहेब विचारायला लागले. जज साहेबांनी विचारलं, म्हणे तू कर्ज घेतलं होतंस? म्हणे घेतलं होतं. परत केलंस? हो म्हणे परत केलं. काय तुझ्याकडे काय पुरावा आहे? पुरावा काय म्हणल्यानंतर त्याने ती चिठ्ठी दाखवली जज साहेबांसमोर. जज साहेब हसू लागले. ते म्हणे वेड्या, याच्यावर काय लिहिलं माहिती आहे का तुला? हे कर्ज अजून असंच आहे, माझं कर्ज दिलं नाही असं चिठ्ठीवर लिहिलं आहे. तो म्हणला मला बाकीचं माहित नाही. मी त्यांनी चिठ्ठी अशा पद्धतीने घेतली, घरी गेलो, याचं कर्ज मी दिलेलं आहे. मग जज साहेबांनी त्याचा भोळेपणा पाहिलं. मग विचारलं, तू ज्यावेळेला पैसे दिले त्यावेळेला कोणी साक्षीदार होतं का? रामजी थे ना. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, रामजी होते ना. रामाला सगळं समजत होता ना, खाताना राम, उठताना राम, बसताना राम, रामाशिवाय कोणीच नाही महाराज, माझा राम होता ना, असं त्यांनी महाराज त्यांना सांगायला सुरुवात केली. मग जज साहेब म्हणले, ते म्हणले त्यांनी उद्या रामजीला कोर्टात बोलवा. आता रामजी कुठून आणायचे हा महत्वाचा विचार. रामजीला बोलवा. मग त्यांनी जज साहेबांनी त्या शिपायाला सांगितलं, समज त्यांनी पाठवली. ती समज त्यांनी गावात गेली. त्या गावात आणि गेल्यानंतर ती चिठ्ठी घेऊन त्यांनी तो सरकारी नोकर आल्यानंतर गावात विचारायला लागली, तर रामजी कुठे आहे? रामजी नावाचा एकही माणूस गावात नाही. आणि रामजी त्यांनी शोधण्याची तयारी सुरू झाली. आता रामजी कुठे आहे, रामजी कुठे आहे? एका जणांनी सांगितलं, रामजी नावाचा माणूस गावात नाही, पण राम मंदिर आहे.
आणि सगळे गावातले लोक प्रभूंना रामजी म्हणतात ना, हा मग तुम्हाला तिथं जायचं असलं तर जा. तो म्हणला कुठंच रामजी सापडत नाही, तिथंच जातो आता. तो शिपाई त्यांनी राम मंदिरात गेला आणि गेल्यानंतर त्यांनी त्याचं डोकं चक्रावून गेलो, तर रामजीच सापडलं आणि त्याच गावातला पत्ता होता. पण ती त्यांनी चिठ्ठी घेतली आणि देवाच्या समोर नेऊन ठेवली, प्रभू रामचंद्रांच्या समोर ठेवली. ती रामाच्या समोर चिठ्ठी ठेवल्यानंतर त्या पुजाऱ्यानं पाहिली आणि चिठ्ठी रामाला समन्स आलंय, कोर्टात बोलू, रामाला बोलवलं कोर्टामध्ये. त्याने ती पाहिली आणि त्या भोळ्याकडे त्यांनी महाराज पाहिला, अतिशय भोळा. या भोळ्याने कोर्टात सांगितलं माझा राम अशा पद्धतीने होता. पुजाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं महाराज आणि प्रभूंकडे हात जोडून विनंती करायला सुरुवात केली, देवा तुझी साक्ष त्यांनी फार गरजेची आहे. तू जर साक्ष द्यायला गेला नाही तर या भोळ्याला शिक्षा होईल रे, म्हणून त्याने तू गेला पाहिजे. त्याच्यावर जी तारीख होती ना त्या दिवशी पुजाऱ्याने लवकर देवाची पूजा केली, त्याला सुंदर असणारे वस्त्र अशा पद्धतीने प्रदान केले. कोर्टात जायचं ना, चांगले कपडे घालायला नको का, देवाला चांगले कपडे घातले, देवा आज तुझा. म्हणून या भोळा त्यांनी पुन्हा कोर्टामध्ये गेला आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज त्या जज साहेबांनी पुन्हा त्यांनी पुकाराला सांगितलं की रामजीला बोलवा, रामजीला बोलवा, रामजी हाजीर हो, रामजी हाजीर हो, असं 2-3 बाऱ्या त्यांनी व्हायला लागलं. आणि तिसऱ्यांदा रामजी हाजीर हो म्हणल्यावर पण कोणी आलं नाही. लोकांना वाटलं रामजी नाही, आता त्यांनी शेठजींची केस त्यांनी जिंकले असं त्यांनी झालं. पण इतक्यात एक ग्रहस्थ त्यांनी म्हातारा ग्रहस्थ तिथं आला आणि आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं तुम्हाला मीच रामजी आहे, मीच रामजी म्हणल्यावर सगळे लोक पाहायला लागले. म्हणजे या मग त्यांना समोर बोलावलं. बोलल्यानंतर म्हणले याने कर्ज दिलंय, म्हणे दिलंय. तुम्ही साक्षीदार आहात, म्हणे मी साक्षीदार आहे. काय पुरावा आहे, म्हणे चिठ्ठी आहे. म्हणे कुठं चिठ्ठी आहे, म्हणे शेठजीला इथंच बसून ठेवा, त्याला इथून जाऊ देऊ नका, त्याला कोणतीच हालचाल करू देऊ नका. आणि तुमचा शिपाई त्यांनी त्याच्या घरी पाठवा. त्याच्या कपाटामध्ये 3 नंबरच्या खानामध्ये एक पुस्तक ठेवलेलं आहे, त्या अमक्या अमक्या रंगाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकात चिठ्ठी आहे, ती आणायला सांगा. रामजीला सगळंच माहिती आहे ना महाराज, रामजीपासून काय लपतं हा महत्वाचा विचार आहे. तो शिपाई गेला, ते पुस्तकच आणलं, त्या पुस्तकात चिठ्ठी त्यांनी सापडली. चिठ्ठी जज साहेबांच्या हातामध्ये त्यांनी दिली आणि चिठ्ठी त्यांनी जज साहेबांनी पाहिल्यानंतर याला बाईज्जत बरी करून टाकलं. मला चल म्हणे तू तुझं त्यांनी म्हणणं खरं आहे. आणि खरं आहे त्यांनी म्हणल्यानंतर मग त्याला विचारलं हे रामजी आधी का सापडले नाही. म्हणले रामजी त्यांनी फक्त मंदिरातच राहतात. मी तू कोणत्या रामजीचं सांगत होतो. म्हणले माझा राम त्यांनी कोदंड पाणी असणार राम, पितांबर धारण करणारा, मस्तकावर मुकुट धारण करणारा राम, त्याला मी रामजी म्हणत असतो, मला दुसरा कोणताच रामजी माहित नाही. असे शब्द ज्यावेळेला त्याच्या तोंडातून बाहेर पडले ना त्यावेळेला जज साहेब त्यांनी थरथर कापायला लागले. का थरथर कापत होते, जगाचा मालक माझ्या कोर्टात आला आणि माझ्या समोर साक्ष देण्याकरता जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट झाला. या भोळ्याकरता परमात्मा त्यांनी आला. त्या जजने त्यांनी विचार केला आणि त्याचे पाय धरले त्या भोळ्याचे. मला तुझा रामजी परत एकदा पाहायचा दाखव. तुम्हाला आता कुठून दाखवू, माझा रामजी. त्यांनी आले निघून पण गेले. नाही म्हणे दाखवच तुम्हाला रामजी. असं म्हणल्यानंतर त्या भोळ्यानं आकांत केला महाराज. म्हणे या जज साहेबांना रामजी आपलं दर्शन त्यांनी घ्यायचं, तुम्ही प्रगट व्हा. असं म्हणलं की त्या भोळ्यामुळे जज साहेबाला रामाचं दर्शन झालं महाराज. प्रत्यक्ष राम आणि रामाचं दर्शन घेतल्यानंतर त्या जज साहेबांनी आपलं सगळंचे सगळं ते ठेवून दिलं. तिथंच सांगितलं पुन्हा संसारात जायचं नाही, कोर्टात काय संसारात सुद्धा जाणार नाही, सर्वस्वाचा त्याग करून वृंदावनात अशा पद्धतीने राहू लागले साधू होऊन. हा महत्वाचा विचार आहे. मला एवढंच सांगायचं, रामावर जर प्रेम कराल तर राम तुमच्याकरता कोर्टात साक्ष देण्याकरता सुद्धा येईल. असा राम आहे. असा राम कळाला, असा राम आपण अंतकरणामध्ये साठवला की राम राज्य जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हा विशेष असणारा भाव आहे. म्हणून तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, आम्हाला रामानं सुख दिलेलं आहे. म्हणून ज्यांना ज्यांना हे प्राप्त झालं त्याला जन्म मरणाला यायचं त्यांनी मला शिल्लक राहिलं नाही. एवढं सुख सर्वांना प्राप्त होतं. कोणाकोणाला मिळालं असेल हे सुख माहिती आहे तुम्हाला, सांगू. हे ज्ञानेश्वर झाले रामराज्य काय होण्या मासे, धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैसे, राम विळविळा मी गाऊ वे, दळिता कांडिता जेविता गे बाई. म्हणून अशा पद्धतीनं रामप्रभूंचं राज्य त्यांनी जीवनामध्ये यावं, जीवन मंगलमय व्हावं. हे राज्य कोणाच्या जीवनात आलं असेल ते ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सर्व संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये रामराज आलेलं आहे. की आपल्या जीवनामध्ये आपण जर त्यांच्या मार्गाने चालायला सुरुवात केली तर आपल्या जीवनामध्ये रामराज्य येईल आणि आपले जीवन त्यांनी मंगलमय होईल. हाच त्यातला विशेष असणारा भाव आहे. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, तरी पण आता थांबणं योग्य आहे. म्हणून त्यांनी 10 वाजून जवळजवळ आता
14 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे आपली ठरलेली वेळ झालेली आहे रामकथेची. बरोबर 14-15 मिनिटात आपण थांबत होतो, त्याच वेळेला आता आपण थांबतो. झालेली सेवा त्यांनी भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली, तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली, तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. तुम्ही फार श्रद्धेनं श्रवण केलेलं आहे. 8 दिवस तुम्हा सर्वांच्या संगती त्यांनी राहून भगवंताचं त्यांनी प्रेम अशा पद्धतीने प्राप्त झालं. वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नवीन. तुम्ही जर ऐकण्याकरता नसते प्रभूंचं चरित्र, जर तुम्ही श्रवण केलं नसतं तर कोणाला सांगितलं असतं. पण तुम्ही सर्वजण त्यांनी श्रवण करत होतात, म्हणून खऱ्या अर्थानं प्रभूंचं प्रेम अंतःकरणामध्ये त्यांनी अशा पद्धतीने प्रवाहित होत आहे. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद करतो. याच ठिकाणी थांबतो. महाराज मंडळी समोर बसलेले आहेत, मोठ्या मनाने त्यांनी श्रवण करत आहेत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून याच ठिकाणी थांबतो. चाल झालीच आहे असं गृहीत धरतो आणि भगवंताचं चिंतन करतो. ते कसं, हे विठ्ठल जय